हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला टोकियो ऑलिम्पिक्स, तर ह्या टोकियो हा मराठीमध्ये आपण शब्द लिहितो, पण याचं स्पेलिंग असं आहे TOKYO. जपानीज लँग्वेजमध्ये त्याचं उच्चारण कसं करत असतील तुम्ही एकदा प्रयत्न करून पहा. तर ही टोकियो ऑलिम्पिक्स आहे ही 2020मध्ये समर ऑलिम्पिक्सच्या रूपानं होणार होती, पण ती पुढे ढकलली गेली. आणि आपल्याला माहिती आहे की 23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021 या कालावधीमध्ये ही आता खेळवली जात आहे. तर यामध्ये जवळपास 33 मुख्य जे काही स्पोर्ट्स आहेत त्यातले 339 इव्हेंट्स या ऑलिम्पिक्समध्ये खेळवले जात आहेत. तर ॲक्च्युली ही 2020ची होती, पण ती पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि 23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021च्या दरम्यान ही खेळवली जात आहे. याचा मोटो आहे की युनायटेड बाय इमोशन. आता मी इथं सांगेन की गेल्या 2-2.5 वर्षांपासून संपूर्ण जगावर कोरोनाचा सावट आहे. आजही बरेचसे देश आणि बरेचशी पॉप्युलेशन जगभरातली ही कोरोनामुळे सफर होते. तर याने एक मोठो हा त्याच्याशी मला वाटतं लिंक्ड आहे अँड इट इज युनायटेड बाय मोशन. मी सांगेन जवळपास 206 देशांनी या क्रीडा प्रकारात वेगवेगळ्या भाग घेतलेला आहे. आणि ऑलिम्पिक स्टेडियम जे आहे टोकियोचं, तिथं हे इव्हेंट्स किंवा ही स्पर्धा, जागतिक स्पर्धा भरवलेली आहे. भारताच्या 120 ॲथलेट्सनी याच्यामध्ये एकूण संख्या भाग घेतलेला आहे. तर मी आजचीच एक ब्रेकिंग न्यूज ऑलरेडी सर्वांसमोर ती आलेली आहे की मीराबाई चानो यांनी सिल्वर मेडल मिळवलेलं आहे. तर वुमेन्सचा 49 kgचा जो वेट लिफ्टिंगचा प्रकार आहे त्याच्यामध्ये त्यांनी हे मेडल, सिल्वर मेडल मिळवलेलं आहे. आणि हे भारतासाठी पहिलं सिल्वर मेडल या ऑलिम्पिक्समध्ये आहे. तर यापूर्वी 2016ची ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती, ती रिओ दी जानेरिओ या ब्राझीलच्या कॅपिटल सिटीमध्ये झाली होती. तर मी सांगेन की पुढची जी काय होणार आहे ती 2024मध्ये पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा, जागतिक ऑलिम्पिक स्पर्धा ही भरणार आहे. मी आणखी सांगेन की या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त जे पहिले काही 5-6 देश आहेत ज्यांचे ॲथलेट्स, नंबर ऑफ ॲथलेट्स हा जास्त प्रमाणात आहे. याच्यामध्ये USA आहे, ऑस्ट्रेलिया आहे, चायना आहे, जर्मनी आहे, फ्रान्स आहे, जपान आहे, UK आहे. तर तुम्ही कम्पेअर करा भारताचे 120 आणि USAचे मला वाटते 450च्या वरती असा काहीतरी त्यांचा नंबर आहे. तर वेगवेगळ्या प्रकारात असणारी इलिजिबिलिटी, हे ठराविक जे देश पहिल्यापासून भाग घेत आहेत आणि वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात ते त्यांचे खेळाडू हे त्यामध्ये कला त्यांनी ते संपादन केलेली आहे, त्यामुळे ते इलिजिबल ठरतात. जे काही वेगवेगळ्या स्पर्धा किंवा इतर स्पर्धा पार करून ते पुढे जातात आणि त्यात ते यशस्वी होतात. तर माझ्या ऑब्झर्वेशनप्रमाणे ऑलिम्पिकमध्ये बरेचसे असे काही खेळ आहेत ते भारतात अतिशय कमी प्रमाणात किंवा खेळलेच जात नाहीत. त्यामुळं ते इंटरनॅशनल लेवलचे खेळाडू तयार होणं हे एक मोठं चॅलेंज आपल्या देशासमोर आहे. तर 1940मध्ये सुद्धा टोकियो, जपान हा ऑलिम्पिक्सचा होस्ट होता, पण मला वाटतं ते वॉरची जी कंडिशन होती, सेकंड वर्ल्ड वॉर सुरू होतं आणि नंतरच्या काळातसुद्धा जपानवर मोठ्या प्रमाणावर आघात झाले. इवन अणुबॉम्बसुद्धा नंतरच्या काळात टाकण्यात आले. तर त्या वॉरच्या कंडिशनमुळे ती टोकियोनं
ऑलिम्पिक भरवण्यापासून माघार घेतली होती. मी आता आणखी सांगेन की यापूर्वी आता समर ऑलिम्पिक्स किंवा विंटर ऑलिम्पिक्स किंवा ऑलिम्पिकचे इतर काही गेमसुद्धा वेगवेगळ्या सीझन्समध्ये होत असतात. तर जपानने यापूर्वी 1964, 72 आणि 1998 साली ऑलिम्पिक स्पर्धा होस्ट केली होती. तर मी हे सांगेन की जी होस्ट कंट्री असते त्यांना काही नवीन क्रीडा प्रकार ठराविक नंबरमधले असतील तर आणण्याचा त्यांना चान्स असतो, संधी असते. तर या टोकियो ऑलिम्पिक्स 2021मध्ये जी खेळवली जात आहे इथे सुद्धा त्यांनी काही नवीन प्रकार, खेळांचे नवीन प्रकार आणले आहेत. तर हे रिलेटेड आहे, सर्फिंग रिलेटेड आहे, क्लाइम्बिंग रिलेटेड आहे, कराटे असेल किंवा स्केटबोर्डिंग, म्हणजे असं काही ठराविक नवीन प्रकारचे गेम्स इथं आणले जातात. तर असंही होतं, नवीन आणले जातात आणि पुढच्या ऑलिम्पिकसाठी काही गेम्स हे रिमूव्ह केले जातात. तर ही त्यांची पार्ट ऑफ प्रोसेस किंवा पार्ट ऑफ वर्किंग हे IOC इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी जी आहे ते डिसाईड करतात. तर टोकियो, इस्तंबूल आणि माद्रिद ही 3 शहरं हे सध्या जे ऑलिम्पिक टोकियोमध्ये भरवले जात आहे तर यांच्याबरोबर कॉम्पिटिशनला इतर 2 शहरंसुद्धा होती. इस्तंबूल ही तुर्कस्तानची कॅपिटल सिटी, तर माद्रिद ही स्पेनची कॅपिटल सिटी आहे. तर मी तुम्हाला सांगेन की जेव्हा कोणत्या शहरात किंवा कोणत्या शहराकडं यजमानपद द्यायचं याच्यासाठी वोटिंग केलं जातं आणि वेगवेगळे देश जे कमिटी मेंबर्स आहेत वेगवेगळ्या राऊंड्सला हे वोटिंग होत असतं आणि मला वाटतं 50% जास्त मतं ज्या देशाच्या बाजूनं पडतील त्या देशाला किंवा त्या देशाच्या शहराला ते ऑलिम्पिक्सचं यजमानपद दिलं जातं. तर या ऑलिम्पिक्समध्ये मी सांगितलं जवळपास 33 वेगवेगळ्या खेळांच्या प्रकारातले 339 इव्हेंट्स हे खेळवले जात आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं तर याच्यामध्ये हॉकी आहे, टेनिस आहे, कराटे आहे, फुटबॉल आहे, यानंतर क्लाइम्बिंगचे आहेत, सर्फिंग रिलेटेड काही गेम्स आहेत, टेनिस आहे, बेसबॉल आहे, बास्केटबॉल आहे, वेटलिफ्टिंग आहे. तर बऱ्याच प्रकारचे मी नंबर सांगितलेला आहे खेळ या ऑलिम्पिकमध्ये खेळवले जात असतात आणि इथेही खेळवले जात आहेत. तर ही स्पर्धा होईल की होणार नाही याच्या बाबतीत बरेचसे तर्कवितर्क, चर्चा आणि मीडियामध्ये न्यूज येत होत्या. कोरोनाचं मोठं संकट आजही संपूर्ण जगावर आहे आणि इवन तिथं आलेल्या खेळाडूंपैकी 1-2 खेळाडूंना कोरोना झाला अशी सुद्धा न्यूज मागच्या 2-3 दिवसामध्ये आली होती. तर तुम्हाला मी सांगेन की एकूण किती खेळाडू, तर 11,300 किंवा त्यापेक्षाही काही थोडेसे जास्त खेळाडू या ऑलिम्पिकमध्ये पार्टिसिपेट होत आहेत. एकूण नंबर 206, इवन त्यापेक्षाही देशाचा आकडा मी एका न्यूज चॅनलवर ऐकलेला आहे. तर ही स्पर्धा भरवताना उद्घाटन ऑलरेडी झालेलं आहे आणि लिमिटेड नंबर ऑफ स्पेक्टॅटर्स, अगदी जपानच्या ट्रॅडिशनला शोभेल असा आणि आधुनिकतेनं नटलेला हा उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे. लिमिटेड नंबर ऑफ स्पेक्टेटर्स हे प्रत्येक खेळासाठी राहतील याची काळजी घेतली जाते, त्याचे नियम केलेले आहेत. तर मी एक महत्त्वाची गोष्ट इथं सांगेन की डोपिंग टेस्ट ही अशा इंटरनॅशनल लेवलच्या खेळाडूंना कंपल्सरी असते आणि जे देश अशा खेळाडूंना पाठवतात आणि तिथं गेल्यानंतरसुद्धा तर या टेस्टसाठीचं क्लिअरन्स सर्टिफिकेट असणं हे या सर्व खेळाडूंसाठी कंपल्सरी असतं.
आणि नॅशनल किंवा इंटरनॅशनल एजन्सीज ह्या अशा गोष्टींवर लक्ष ठेवून असतात, वॉच ठेवून असतात, ते मॉनिटर करत असतात. तर कॅन्सल होईल की होणार नाही या चर्चांमधून शेवटी ही स्पर्धा सुरू झाली. तर या सर्व स्पर्धेचा खर्च मी एका ठिकाणी पाहिलेला आहे की मोर दॅन 6 बिलियन युनायटेड स्टेट्स डॉलर्स इतका असेल. जेव्हा अशी ऑलिम्पिक स्पर्धा भरवली जाते तेव्हा त्या देशाला आपली एक रेप्युटेशन मेंटेन करायचं असतं. त्या देशांना आपली ती कपॅसिटी दाखवून द्यायची असते आणि ते देश जगाच्या बरोबरीने कसे पुढे जात आहेत या ग्लोबलायझेशनच्या पार्टमध्ये, ते कसे सक्षम आहेत हे आपल्याला दिसून येतं. मग एअरपोर्टवरून खेळाडूंना आणण्यापासून त्यांना स्पर्धा संपल्यानंतर परत पाठवण्यापर्यंतची जबाबदारी या ऑर्गनायझिंग कंट्रीकडे, यजमान कंट्रीकडे किंवा होस्ट कंट्रीकडे असते. तर खेळाडूंची राहायची सोय असेल, त्यांची हॉस्पिटॅलिटी असेल, त्यांची सेफ्टी असेल, प्रॉपर मॅनेजमेंट ऑफ द इव्हेंट्स असेल, तिथलं लोकल ट्रॅव्हलिंग असेल, ओव्हरऑल ह्या सगळं इव्हेंट्स म्हणजे वेगवेगळे क्रीडा प्रकारचं अरेंजमेंट, तिथली ऑर्गनाईज केल्यानंतरची अरेंजमेंट असेल, हे सगळ्या गोष्टींचं अगदी बारकाईनं नियोजन या होस्ट कंट्रीजना करावं लागतं. तर गव्हर्मेंट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. जी होस्ट कंट्री असते, ते रूलिंग पार्टी जी असेल किंवा ज्या काही गाईडलाईन्स आलेल्या असतील, त्यांचं जे काही स्पोर्ट्स मिनिस्ट्री असते. आता याच्यासाठी व्हॉलेंटियर्ससुद्धा मोठ्या प्रमाणात घेतले जातात आणि ते व्हॉलेंटियर्ससाठी ॲप्लिकेशन्स असतात, हे मला इथं सांगायचं आहे. तर जगभरातल्या अनेक मोठे चॅनल्स जे आहेत हे अशा खेळांचं, क्रीडा प्रकारांचं डायरेक्ट लाईव्ह टेलिकास्ट करत असतात. याच्यामध्ये मला वाटतं भारतामध्ये सोनी टेलिव्हिजन ही आघाडीवर आहे आणि तिथं त्यांचे बरेचसे चॅनल्स आहेत. तर स्पोर्ट्सचे स्पेसिफिक चॅनल्सवर ऑलिम्पिकचे क्रीडा प्रकार दाखवले जातात. BBC ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग एजन्सी असेल किंवा युरोपियन कंट्रीजचे काही स्पेशल, तिथले प्रत्येक कंट्रीचे वेगवेगळे चॅनल्स असतात. तर हे त्याचे अधिकार किंवा हक्क लाईव्ह ब्रॉडकास्टिंगचे घेत असतात. तर आज मी तुम्हाला ओव्हरऑल ही टोकियो ऑलिम्पिक्स कशी कोविडच्या सावटाखाली असूनसुद्धा नाही म्हणत अपोज होत होत ती सुरू झाली आणि 11,000पेक्षाही जास्त खेळाडू या जागतिक क्रीडात भाग घेतलेला आहे. तर अनेक अडचणींचा, तर्कवितर्कांचा सामना करत ही ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झालेली आहे आणि ती योग्य प्रकारे पूर्ण होईल या अपेक्षेनं आणि कदाचित ही एक हिस्टॉरिक स्पर्धा असेल, सर्वांच्या लक्षात राहणारी स्पर्धा असेल अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझे आजचे शब्द थांबवतो. तर पुढच्या वेळेला असाच एखादा टॉपिक घेऊन मी तुमच्यासमोर येईन. थँक्यू. बाय बाय.